आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भात आपण पाहूयात। पाकिस्तानच्या कराचीमध्ये मोठा स्फोट झालेला आहे। स्फोटामध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याची देखील माहिती मिळते। पाकिस्तानच्या कराचीमध्ये मोठा स्फोट झालाय। सगळ्यात मोठा शहर पाकिस्तानमधला आणि कराचीमध्ये मोठा स्फोट झालाय। स्फोटात अनेक नागरिक देखील जखमी झाल्याची माहिती मिळते। पाकिस्तानच्या एकूण 12 शहरांमध्ये बॉम्बस्फोट झालेले आहेत। कराचीमध्ये मोठा स्फोट झालाय, त्यामुळे नागरिक जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे। कराची, बहावलपूर, चकवाल या ठिकाणी हे बॉम्बस्फोट झालेले आहेत। पाकिस्तानमधली 12 मोठी शहर आहेत ज्या ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाले आहेत। या स्फोटांमध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याची देखील माहिती आहे। पाकिस्तानच्या रावलपिंडी आणि गुजरानवाल या ठिकाणी देखील बॉम्बस्फोट झाले। माहिती सध्या कळते आणि यामध्ये अनेक नागरिक जखमी झालेले आहेत। उमरकोट, कराची, सियालकोट, लाहोर, शेखुपुरा, नरवाल, चकवाल, गुजरानवाला, रावलपिंडी, घोटकी, बहावलपूर, अट्टोक या 12 ठिकाणी हल्ले झालेले आहेत, बॉम्बस्फोट झालेले आहेत। यामध्ये काही लोक जखमी देखील झाल्याची माहिती कळते। तर सगळ्यात मोठा बॉम्बस्फोट हा कराचीमध्ये झालेला आहे। पाकिस्तानच्या कराचीमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये देखील स्फोट झालेला आहे आणि पाकिस्तानच्या गुजरावालमध्ये देखील स्फोट झालेला आहे। तर संरक्षणज्ञ सतीश ढगे सर आपल्याशी पुन्हा एकदा जोडले गेले आहेत। सतीश सर, स्वागत तुमचं। पाकिस्तानच्या या 12 शहरांमध्ये स्फोट झालेले आहेत। आपण ऑपरेशन सिंधू राबवलं त्यावेळेला ते दहशतवादी तळांवर आपण मिसाईल अटॅक केले आणि ते तळ उद्ध्वस्त केलेले आहेत। लगेच आपण काल ऑपरेशन केलं आणि रात्री पाकिस्तानमध्ये किंवा आज सकाळी पाकिस्तानमध्ये हे बॉम्बस्फोट झालेले आहेत। पाकिस्तानचा आतापर्यंतचा कांगावा करण्याचा स्वभाव, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, हे असं सगळं तुम्हाला या सगळ्या बॉम्बस्फोटांमध्ये वाटतं का? कारण कराची आणि मोठी शहरं जी आहेत त्या ठिकाणी हे बॉम्बस्फोट झालेले आहेत। मात्र हे बॉम्बस्फोटांमधली काही दृश्य पाहिली तर थोडीशी आउटसाइड असे हे बॉम्बस्फोट झालेले आहेत असं दिसतं। मुळातच पाकिस्तानचा कांगावा करण्याची जी आहे नेहमी सवय राहिलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारे जे आहे आपल्याला त्या ठिकाणी सहानुभूती मिळेल यासाठी तो नेहमीच प्रयत्न करताना दिसतो। दहशतवादाच्याच लढाईविषयी जर म्हणायचं असेल तर एका बाजूला जे आहे पाकिस्तानने या दहशतवादातला दूध पाजलेला आहे आणि तोच साप त्यांच्या विरुद्ध गरळ ओकतोय। कारण TTP सारखी संघटना असेल, दहशतवादी संघटना जी ड्युरंड लाईनच्या अक्रॉस म्हणजे अफगाणिस्तानच्या सीमेमधून जे आहे पाकिस्तान विरुद्ध वेळोवेळी हल्ले त्या ठिकाणी करते। दुसरी पाकिस्तानच्याच आत असणारे जे स्वातंत्र्य सेनानी आहेत, BLA सारखी संघटना जी आहे, बलूच लिबरेशन आर्मी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी ते त्या ठिकाणी झगडत आहेत आणि मागच्या कित्येक काळापासून पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध, पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाविरुद्ध वेळोवेळी अशा प्रकारचे बॉम्ब ब्लास्ट मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानमध्ये होतात। मग पाकिस्तान यावेळेस त्यांना सांगतं की बघा आम्ही कसे जे आहेत दहशतवादाचे आतापर्यंत विक्टिम राहिलेलो आहोत। पण ज्या वेळेस पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादीच जम्मू काश्मीरमध्ये हल्ले करतात त्यावेळेस मात्र पाकिस्तानची भूमिका असते हा तर जो आहे तो स्वातंत्र्य लढा आहे। म्हणजे पाकिस्तानची ही डबल ढोलकी, पाकिस्तानचं हे दुटप्पी धोरण त्या ठिकाणी आहे। एका बाजूला भारतानं निर्णायक कारवाई काल सुरू केलेली आहे आणि भारताची आयडिया बिलकुल क्लिअर आहे। आमचा जो आहे तो दहशतवादाविरुद्ध लढा आहे त्यातला फेज 1 पार्ट 1 ऑपरेशन सिंदूरचा आपण कंप्लीट केलेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी आहे ही निर्णायक लढाई आपण लढू। ती काही एका दिवसात 2 दिवसात संपणारी लढाई नाही, पण आमचं विजन ॲब्सोल्युटली क्लिअर आहे आणि हे विजन आम्ही कालच्या ब्रीफिंगमध्ये सुद्धा सांगितलं की आमच्या साईडनं नॉन एस्केलेटरी, डेटरंट आणि प्रीएम्प्टिव्ह अशा प्रकारचे स्ट्राईक्स आहेत। तर दुसऱ्या बाजूला हे जे बॉम्ब हल्ले त्या ठिकाणी झालेले आहेत, मला वाटतं की अजूनही जे आहे अधिकृत दुजोरा नेमकं कोणी केलं हे पाकिस्तानच्या लष्कराने सांगितलेले, नक्कीच भारताच्या लष्कराने त्यांनी सांगितले जोपर्यंत ही अधिकृत त्यांच्याकडून स्टेटमेंट येत नाही आपण त्यावर लक्ष करणं योग्य नाही। पण मला वाटतं लाहोरमध्ये हा स्फोट झालेला आहे। आपण पाहतो की आता दुसरा स्फोट हा लाहोरमध्ये या ठिकाणी झालेला आहे। पाकिस्तानमध्ये सध्या अफरातफरी आहे। 12 शहरांमध्ये बॉम्बस्फोट झालेले आहेत। तर लाहोरमध्ये आता काही वेळापूर्वीच हा स्फोट झालेला आहे, त्यामध्ये काही नागरिक जखमी झाल्याची देखील माहिती मिळते। तर पाकिस्तानच्या लाहोर शहर अत्यंत महत्त्वाचं प्रसिद्ध असं शहर, या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे। यामध्ये काही नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळते। लाहोरमध्ये हा दुसरा स्फोट झालेला आहे। आज सकाळीच लाहोरमध्ये 8 वाजता एक मोठा बॉम्बस्फोट झाला आणि त्यानंतर काही वेळात लाहोरमध्ये आता पुन्हा एक बॉम्बस्फोट झालेला आहे। पाकिस्तानच्या लाहोरमध्ये बॉम्बस्फोटांची ही मालिका सुरू आहे। सकाळी झालेल्या स्फोटानंतर दुपारी आणखी एक मोठा स्फोट या ठिकाणी झालेला आहे। लाहोरमध्ये स्फोटांची मालिका सुरूच आहे। आता हे दुसरा स्फोट या ठिकाणी झाला आणि यामध्ये देखील बरेच लोक जखमी झाल्याची माहिती कळते। सकाळी आधी एक स्फोट झालेला होता आणि त्यानंतर आता हा दुसरा स्फोट आपण बघतोय। तर पाकिस्तानच्या रावलपिंडीमध्ये सुद्धा मोठा बॉम्बस्फोट झालेला आहे। सकाळी 8 वाजल्यापासून ही बॉम्बस्फोटांची मालिका या ठिकाणी सुरू आहे। बॉम्बस्फोटामुळे रावलपिंडीमध्ये इमारतीचं देखील नुकसान झालेलं आहे। तर
रावलपिंडीमध्ये पळापळ होत असतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। आतापर्यंत 12 ठिकाणी पाकिस्तानमध्ये स्फोट झालेले होते, त्याच्यामध्ये रावलपिंडी या परिसरातल्या या स्फोटाचे आपण दृश्य बघतोय। सतीश सर, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते। आता लाहोरमध्ये हा दुसरा स्फोट झाला, रावलपिंडीमध्ये स्फोट झाला, इमारत उद्ध्वस्त झाल्याचं या स्फोटामध्ये दिसतंय। कराचीमध्ये देखील आपण पाहतो, कराचीमध्ये ही दृश्य सर थोडंसं थांबवते। पाकिस्तानच्या कराचीमध्ये देखील स्फोट झालाय आणि त्याची ही दृश्य आपल्यापर्यंत आलेली आहेत। या स्फोटामध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याचं देखील दिसतं, इमारतीचं देखील नुकसान झाल्याचं दिसतं। त्या अर्थी इमारतीमध्ये हा स्फोट झालेला दिसतोय। इमारतीचं एक छत आहे आणि त्या ठिकाणी छत या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याचं दिसतं। पाकिस्तानमध्ये साखळी बॉम्बस्फोट होत आहेत। 12 शहरांमध्ये आतापर्यंत बॉम्बस्फोट झाले असून लाहोरमध्ये 2 स्फोट झालेले आहेत, कराचीमध्ये देखील स्फोट झालेला आहे मोठा। सतीश सर, पाकिस्तानमध्ये सध्या साखळी बॉम्बस्फोट होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मला वाटतं यामध्ये टीटीपी आणि बीएलएचा हात असण्याची दाट शक्यता आहे। हे फक्त मी शक्यता बोलून त्या ठिकाणी दाखवतोय, कारण अशा प्रकारच्या बॉम्ब ब्लास्टची मालिका ही मागच्या काही महिन्यांपासून जी आहे पाकिस्तानमध्ये वेळोवेळी त्या ठिकाणी होती आणि त्यामध्ये महत्त्वाचा जो रोल राहिलेला आहे तो टीटीपी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा त्या ठिकाणी राहिलेला आहे। त्याचबरोबर बलुचिस्तानमध्ये मुख्यतः चायनीज काही ॲसेटच्या विरुद्ध सुद्धा आणि पाकिस्तान सरकार त्याचबरोबर पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध मोठ्या प्रमाणावर बीएलएने सुद्धा हल्ले त्या ठिकाणी केलेले मागच्या काही महिन्यांमध्ये आपण पाहिलेले आहेत। आणि यामध्ये म्हणजे दुसरी शक्यता ही भारताच्या ड्रोन ब्लास्टची होती, पण ती शक्यता आता मला खूप कमी वाटते। ती यासाठी ती शक्यता मी फक्त याच मुद्द्यावर थोडंसं थांबवते। आणखी एक महत्त्वाची बातमी, लाहोरमधील पाकच्या नौदल तळाजवळ हा बॉम्बस्फोट झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, लाहोरच्या पाकच्या नौदल तळाजवळ हा बॉम्बस्फोट झालेला आहे। याआधी लाहोरमधल्या विमानतळाच्या जवळ बॉम्बस्फोट झाला होता आणि आता पाकच्या नौदल तळाजवळ हा बॉम्बस्फोट झालेला आहे। सतीशजी, ही काही व्हिज्युअल देखील आपण पाहणार आहोत, मात्र पाकच्या नौदल तळाजवळ आता हा बॉम्बस्फोट झालाय। जे सतीश सर, माझा आवाज येतोय? लाहोरमधल्या पाकिस्तानच्या नौदल यस निखिला, नक्कीच म्हणजे या बॉम्ब ब्लास्टची मालिका नक्कीच या बॉम्ब ब्लास्टची सगळी मालिका पाहता आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिव्हिलियनला टार्गेट केले गेले असल्यामुळे मला वाटतं की यामध्ये टीटीपी आणि बीएलएचा समावेश असण्याची जास्त शक्यता आहे। भारतीय लष्कर सिव्हिलियनला टार्गेट करण्याचं काम कधीच त्या ठिकाणी करणार नाही। एक दुसरी महत्त्वाची बाब, आता तुम्ही सांगताय की नौदलाच्या तळाच्या समोर त्यांच्या बेसच्या समोर अशा प्रकारचे हल्ले झाले, म्हणजे लक्षात घ्या की किती मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानचं लष्कर निष्क्रिय आहे। त्यांच्या सामान्य लोकांचे जीव तर जातायतच, त्याविषयी तर जे आहे त्यांना काही चिंताही नाही आणि त्यांच्यामध्ये ती क्षमताही नाही, पण स्वतःचे जे नेव्हल बेस आहेत, स्वतःचे जे एअर बेस आहेत ते सुद्धा जर तुम्हाला सांभाळता येत नसतील, मागच्या 3 दशकांपासून तुम्हाला सपोर्ट करणारे हे जे पाकिस्तानच्या इस्लामिक दहशतवादी संघटना आणि त्यांचे हेडक्वार्टर ते जर तुम्हाला सांभाळता येत नसतील तर तुम्ही पाकिस्तानचं रक्षण काय करणार आहे? कशासाठी वल्गना करता, कशासाठी सांगता? त्यांचा आरोग्य मंत्री काही दिवसापूर्वी म्हणत होता की भारताचं लष्कर जर पाकिस्तानमध्ये शिरलं तर जे आहे आम्ही त्यांना परत जाऊ देणार नाही। मी म्हणतो बिलकुल बरोबर आहे, आम्ही परत जाऊच कशाला? एकदा पाकिस्तानमध्ये शिरल्यानंतर आणि तो भूभाग जो आहे आम्ही कब्ज्यामध्ये घेतल्यानंतर आम्हाला परत जायची गरजच नाही। तो भूभाग जो आहे तो पूर्णतः आमचाच असणार आहे। त्यामुळे या सगळ्या घटनांवरून दिसतंय की पाकिस्तानमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे अंतर्गत कलह आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं लष्कर त्याचबरोबर सरकार निष्क्रिय आहे। त्यांच्या लोकांची जी आहे काळजी, जीविताची काळजी सुद्धा ते घेऊ शकत नाहीत। एक प्रकारे महागाई, बेरोजगारी हा तर प्रश्न आहेच आहे, त्या ठिकाणची पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी हाही प्रश्न त्या ठिकाणी आहे, पण बेसिक सामान्य लोकांच्या जीवाची सुद्धा त्यांना घेता येत नाही। हे या बॉम्ब ब्लास्टच्या मालिकेवरून स्पष्टपणे दिसून येतं। लाहोरच्या एअरपोर्टमध्ये त्या ठिकाणी हल्ला होतो, त्यानंतर काही तासानंतर आता तुम्ही जी माहिती देताय की त्यांच्या नेव्हल बेसच्या समोर सुद्धा हल्ला त्या ठिकाणी होतो। यावरून स्पष्टपणे दिसतं की त्यांचं क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर, त्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरला सांभाळण्याची सुद्धा लायकी, अवकात, कुवत ही पाकिस्तानच्या लष्कराकडे नाहीये। हे या सगळ्या घटनांवरून स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं। खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल आणि खूप चांगली माहिती तुम्ही या ठिकाणी ब्रीफ केली त्याबद्दल।